निर्लज्जपणाचा कळस हा त्यांनी गाठलेला आहे. माझं कायद्याचं ज्ञान तेवढं काही मोठं नाहीये. मला तर असं वाटतं की सर्वोच्च न्यायालयाचा त्यांनी जो अपमान केलेला आहे त्याच्याबद्दल अवमान याचिका दाखल करता येते का हे आम्ही बघणार आहोत. पण मला नाही वाटत अवमान याचिका दाखल करता येत असेल आणि म्हणूनच ते जे काही त्यांना एक प्रोटेक्शन असतं त्याचा त्यांनी आज गैरफायदा घेतलेला आहे. हा त्यांनी गैरफायदा घेतलेला आहे. महाराष्ट्रातल्या जनतेला आणि सर्वोच्च न्यायालयाला मी विनंती करतोय की देशातली लोकशाही तर यांनी पायदळी तुडवलेली आहेच, पण आता सर्वोच्च न्यायालयाचं अस्तित्व सुद्धा शिल्लक राहणार आहे की नाही हे सर्वोच्च न्यायालयाने आता ठरवायचं आहे. सर्वोच्च न्यायालयाने जर आम्हाला त्यांच्या विरुद्ध अवमान याचिका दाखल करता येत नसेल तर स्वतःहून ज्याला सुमोटो म्हणतात अशी काही कारवाई सर्वोच्च न्यायालय करणार आहे का? आणि नाहीतर काय होईल की आजपर्यंत जी एक प्रथा आहे आपल्या संविधानाप्रमाणे की कोणत्याही केसमध्ये यापूर्वी उच्च न्यायालय किंवा सर्वोच्च न्यायालयात कोणता निकाल लागलाय त्याच्याप्रमाणे त्या प्रकरणाचा एक बरोबरी करून निर्णय दिला जातो. असं असताना याच्या पुढे सर्वोच्च न्यायालयात अशा जर का काही केसेस आल्या तर मग ह्या लवादाचा निर्णय तिकडे मानला जाणार आहे का सर्वोच्च न्यायालयाने जो निर्णय दिला होता किंवा जो निर्देश दिले तो मानला जायला पाहिजे हे सुद्धा बघणं हे आता फार गंभीर ही बाब झालेली आहे. फार मोठं कुतूहलाची राहणार आहे. जून 2018 मध्ये जे तुमची नियुक्ती करण्यात आली होती ती नियुक्तीच अवैध आहे असं देखील अध्यक्ष तो त्यांचा अधिकारच नाहीये. कारण 2018ला जर का केलेली नियुक्ती त्यांना मान्य नसेल तर ते कोर्टाने त्यांना सांगितलेलंच नव्हतं. कोर्टाने आमचा व्हीप मानला होता, कोर्टाने आमचा गटनेता मानला होता. मग सुप्रीम कोर्टाने या सगळ्या गोष्टी न बघता केल्या असं यांचं म्हणणं आहे का? आणि जर 2018 साली यांनी जर का काही आमची घटना मानली नाही मग हे निवडून आलेले जे आत्ताचे जे गद्दार आहेत ते गद्दार कोणत्या आधारावरती निवडून आले होते, कोणाच्या चिन्हावर निवडून आले होते? त्याच्यामुळे पक्षप्रमुखाबद्दल ते बरेच काही बोलले, पण पक्षप्रमुखाला जर अधिकार नसेल तर पक्षाध्यक्ष म्हणून जे नड्डा बसलेत त्यांना तसेही काही अधिकार नाहीये. तो त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे. मग हे पद किंवा हे नसतंच. त्याच्यामुळे त्यांना एक मान्य करायला पाहिजे की जसं एक नेता असतो त्याचे सहकारी असतात आणि नेता म्हटल्यानंतर तो दिशा दाखवत असतो. दिशा दाखवण्याचं काम हे नेता करत असतो आणि ते जर का करणार नसेल आणि लोंढ्यामध्ये वाहत जाणार असेल तर तो नेता कसला? मला त्याच्याबद्दल बोलायचं नाही कारण ते त्यांच्या चौकटीत न बसणारे ते बोललेले आहेत. त्यांना सुप्रीम कोर्टाने जे सांगितलं होतं की या दिवशी हा व्हीप होता, हा गटनेता होता, आता पुढचं तुम्ही बघा त्या तारखेला काय होतं ते सोडून नको त्याच्यात ते घुसले आणि त्यांनी वेळकाढूपणा केला. त्यांचा जो हेतू होता तो हेतू स्वच्छ होता की वेळकाढूपणा करायचा. हाच निर्णय ते पहिल्या दिवशी देऊ शकत होते, पण त्यांनी ते सगळं नाटक केलं आणि मग 31 डिसेंबरची तारीख 10 जानेवारी आता सुद्धा मग आम्ही सर्वोच्च न्यायालयात तर जाणारच आहोत. पुन्हा याच्यात काही काळ जाण्याची शक्यता आहे. माझी सर्वोच्च न्यायालयाला विनंती आहे की आपण सर्व काही पाहिलेलं आहात, सर्व काही तपासलेलं आहे. आणखीन काही माहिती पाहिजे असेल तर ती सुद्धा आम्ही आपल्याला द्यायला तयार आहोत. निवडणुकीच्या आधी दूध का दूध पाणी का पाणी हे व्हायला पाहिजे. कारण यांना निवडणूक काढायची. निवडणुकीमध्ये यांना असं वाटलं होतं की लोकांच्या मनात, जनतेच्या मनात, मतदारांच्या मनात आपण संभ्रम निर्माण करून शिवसेना संपवू, पण शिवसेना काही संपत नाहीये आणि शिवसेना ही संपणार नाहीच. आणि मिंद्याची किंवा गद्दाराची शिवसेना हे महाराष्ट्रातली जनता, देशातली जनता मानणार नाही. ते असं म्हणतात की 2013 पासून त्या संघटनात्मक निवडणुका व्हायला पाहिजे होत्या, त्या झालेल्या त्यावेळी ते तेव्हा आमच्या पक्षात नव्हतेच आणि आम्ही ते सगळं वेळोवेळी निवडणूक आयोगाला सादर केलेलं आहे. त्या जर झाल्या नसतील तर मग हे मिंदे आणि त्यांच्या बरोबरचे गेले ते कोणत्या पक्षाचे म्हणून त्यांनी त्या अध्यक्षाने अफिडेव्हिट दिलं होतं 2019ला आणि 2014, 2019 असेल, काही असेल आणि आता सुद्धा काय असेल ते. शिंदेची शिवसेना हीच खरी शिवसेना असा निर्णय. शिंदेची शिवसेना ही शिवसेना होऊच शकत नाही कारण शिंदे आणि शिवसेना हे नातं तुटलेलं आहे. त्याच्यामुळे भले त्यांना, मी काल म्हटलं ना की त्यांची मिलीभगत होती. ज्याप्रमाणे त्यांनी जाऊन एका न्यायमूर्तीने आरोपीची भेट घेतली 2दा, त्याच वेळेला हे सगळं ठरलेलं होतं. पंतप्रधान जर महाराष्ट्रामध्ये अनिश्चिततेचं वातावरण होतं, निकाल काय लागणार अपेक्षित होता, माहिती होता का? पण तरी देखील पंतप्रधान दौऱ्यावरती येत आहेत. तरी देखील हे डावोसला जाणाऱ्यांचा दौरा आधीच जाहीर झालेला आहे, आज पेपरमध्ये आलेला आहे. मग हे कसं काय तुम्हाला आधी कळलं? म्हणजे तुमचं हे सगळं सेटिंग होतं, फिक्सिंग होतं, मॅच फिक्सिंग होती. आणि आम्ही सर्वोच्च न्यायालयात गेलेलोच आहोत. सर्वोच्च न्यायालयाने एक यांचा आदर करण्यासाठी म्हणून त्यांच्याकडे प्रकरण दिलं होतं, पण सर्वोच्च न्यायालयाने जी चौकट आखून दिली होती त्या चौकटीच्या बाहेर जाऊन कायद्याप्रमाणे
निकाल न देता एक काहीतरी प्रोसिजर त्यांनी केली आणि कायद्याचा अन्वयार्थ किंवा अनर्थ लावून तो निकाल दिलेला आहे. हा निकाल काही सर्वोच्च नाही. हा निकाल सर्वोच्च न्यायालयात टिकणार नाही आणि जनतेच्या मनात तर हा अजिबात टिकणार नाही. जनता तो स्वीकारणार नाही. त्याच्यामध्ये तुम्ही उभाठा म्हणूनच पुढे जाणार कारण उभाठा कशाला? आपल्यालाच नाहीये. उभाठा कशाला? माझं उद्धव बाळासाहेब ठाकरे असं स्वच्छ आणि स्पष्ट आहे. उभाठा काय? उभाठा काय? मग बाकीच्यांची आई वडिलांची नावं पण तुम्ही तशीच लावणार. आणि उभाठा असेल तर उभा ठाकलेला आहे मी. या अन्यायाविरुद्ध उभा ठाकलेला आहे. तर हा निर्णय तुम्हाला अपेक्षित होता का? कारण तुम्ही काल पण म्हणाला होता की येऊन असाच निर्णय काहीतरी येऊ शकतो की मी बघत आहे. मी अनेक अध्यक्षांवरती आरोप पण केले होते. हा निर्णय खरंच आरोप नव्हते केले मी सत्य सांगितलं होतं. ते जाऊन भेटले हा माझा आरोप नव्हता. हे सत्य आहे. हे 2 वेळा आरोपीला जाऊन भेटले हा माझा आरोप नव्हता. हे सत्य आहे. भरत गोगावलेंची आणि एकनाथ शिंदेची भरत गोगावले हे प्रस्तुत म्हणून आणि एकनाथ शिंदे गटनेते म्हणूनच मान्यता ज्याच्या अध्यक्षांनी दिलेली आहे याच्यामध्ये आणि सुप्रीम कोर्टामध्ये हे उलट दिसलं हे पाहिजे. याकडे कसं पाहिजे? भरत गोगावलेंची प्रस्तुत म्हणूनच नियुक्ती आहे आणि एकनाथ म्हणजेच काय की त्यांनी सर्वोच्च न्यायालयाचा अपमान केलेला आहे. सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट शब्दात सुनील प्रभू आणि अजय चौधरी यांची नेमणूक ग्राह्य धरलेली आहे. सर्वोच्च न्यायालय काही कळत नाही असं यांचं म्हणणं आहे का? आणि तुम्ही त्याच्यामुळे काय झालेलं आहे की यांनी नसतीबाला स्वतःच्या अंगावरती ओढून घेतलेली आहे. आमचं काही बिघडलेलं नाहीये. जनताच पेटून उठलेली आहे आणि जनता हा अन्याय मान्य करण्यासाठी